jungle. शाहू शिक्षण संस्थेतर्फे आदर्श मातांचा सन्मान, मालुश्री पाटील यांचा स्मृतिदिन. शाहू शिक्षण संस्था इनामधामणी या संस्थेतर्फे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या आदर्श मातांचा सन्मान सोहळ्याची बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेले इनामधामणीतील विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संस्थेच्या दिवंगत सचिव मालुश्री पाटील यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त कार्यक्रमाचे हे आयोजन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या अभिवादन कुटुंबाचा उदरनिर्वाह व आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करून त्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आदर्श मातांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिराळा तालुक्यातून हिराबाई विष्णू पाटील, वाळवा तालुक्यातून सुनीता अनिल मुळीक, कडेगाव तालुक्यातून वनिता आबासो कोळी, पलूस तालुक्यातून प्रतिभा महादेव जाधव, तासगाव तालुक्यातून छाया वसंतमाई, खानापूर तालुक्यातून बेबीताई मोहम्मद हनीफ बधान, आटपाडी तालुक्यातून पुष्पा विठ्ठल कांबळे, कवटेमंका तालुक्यातून अरुण हिम्मतराव पाटोळे, मिरज तालुक्यातून सुमन रामसिंग राजपूत, सांगली शहरातून शहनाज मेहबूब बारसकर, जत तालुक्यातून कमळाबाई बसवराज पाटील व कमल आनंदराव कांबळे, तसेच मरणोत्तर पुरस्कार कमल भगवान पाटील यांना देण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील व संचालक राजेश्वरी गगनराज पाटील यांनी याबाबत माहिती दिली. नमस्कार, मी राजेश्वरी गगनराज पाटील बोलते. आपल्या संस्कृतीत आई हा शब्द खूप मोठा आहे. आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नाही, तर समाजाला दिशा देणारी, घडवणारी व्यक्ती आहे. आपण नेहमी यशस्वी लोकांबद्दल बोलतो, पण त्यांच्या मागे उभी असलेली स्त्री, आई, तिचा संघर्ष, तिचा त्याग याकडे आपले दुर्लक्ष होते. आणि म्हणूनच राजमाता जिजाऊ आदर्शाई पुरस्कार ही संकल्पना जन्मास आली. आपल्या समाजात अशा अनेक आदर्शाई आहेत, पण त्यांचा अनुभव नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं आहे. आपल्या माता आपल्यासाठी आपली स्वप्ने, इच्छा बाजूला ठेवून परिस्थितीशी संघर्ष देत आपल्याला संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देतात. आणि म्हणूनच त्या मातांच्या संघर्षाला, त्यागाला, प्रेमाला एक व्यासपीठ मिळावं यासाठी आपण दरवर्षी राजश्री शाहू शिक्षण संस्था यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ आदर्शाई पुरस्कार यांनी त्या मातांचा सन्मान करतो. धन्यवाद.